नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या कन्सेप्च्युअल आयुर्वेदा या चॅनल. धन्वन्तरी स्तवनम्. शङ्खं चक्रं जलौकान्दधरं मृतघटं चारुदोर्भिश्चतुर्भिः सूक्ष्मस्वच्छातिहृद्यां शुकपरिविलसन् मौलिमं भोजनेत्रं कालाम्भोदोज्ज्वलाङ्गं कटितटविलसच्चारुपीताम्बराढ्य वन्दे धन्वन्तरिन्तं निखिलगगनप्रौढदावाग्निलीलं प्रौढदा. ज्वर संप्राप्ती पाहिल्यानंतर आता आपण ज्वर चिकित्सेबद्दल थोडीशी माहिती घेऊया. ज्वराची चिकित्सा करायची म्हणजे ज्वराच्या संप्राप्तीचा भंग करायचा. मग चिकित्सा करण्याच्या अगोदर संप्राप्ती थोडीशी डिटेलमध्ये तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. त्यामुळे तो संप्राप्तीचं एक लेक्चर जे आहे आपलं ते तुम्ही एकदा व्यवस्थित ऐकून घ्या. ज्वराची चिकित्सा सांगताना चरकाचार्यांनी एक श्लोक सांगितला. त्याच्यामध्ये आहे लंघनम स्वेदनम कालो यवागो तिक्तको रसहा पाचनान्य अविपक्वानाम दोषानाम तरुणे ज्वरे. याचा शब्दशः अर्थ काय होतो की लंघन केल्यानंतर, स्वेदन केल्यानंतर किंवा काल ही चिकित्सा केल्यानंतर आणि तिक्त रसात्मक यवागू सेवन केल्यानंतर दोषामध्ये असणारे जे अविपक्व दोष आहेत, म्हणजे जे अपाचित दोष आहेत किंवा जो अपाचित आम आहे त्या आमाचं पाचन होतं आणि त्याने ज्वरमुक्ती होते. बरोबर, म्हणजे हे 4 उपक्रम आहेत: लंघन, स्वेदन, काल आणि तिक्तरसात्मक यवागू सेवन करणे. याच्यामुळे आम दोषाचं पाचन होतं आणि त्याच्यानंतर ज्वराची निवृत्ती होते. आता हे सगळं कसं होतं, ज्वराच्या संप्राप्तीमध्ये हे 4 उपक्रम एक्झॅक्टली कुठे कुठे काम करतात हे आपण पुढच्या स्लाईडमध्ये किंवा ज्वराची संप्राप्ती जी आहे त्याच्यावरती आपल्याला कुठे काम करायचं आहे एक्झॅक्टली ते आपण थोडंसं पाहूया. आता ही जी व्हाईट कलरमध्ये जी स्लाईड आहे आपली अर्धी, ती ज्वर संप्राप्तीची स्लाईड आहे आणि जी ब्राऊन कलरमध्ये आहे ते आपल्याला एक्झॅक्टली काय काम करायचं आहे ज्वरावरती, म्हणजे ज्वराची चिकित्सा पूर्ण होईल. बरोबर, मग आता ज्वराची संप्राप्ती शॉर्टमध्ये कशी आहे आपली, की कफाचा प्रकोप, पित्ताचा प्रकोप आणि वाताचा प्रकोप. मग कफाचा प्रकोप हा स्निग्ध, शीत, गुरु, मंद या गुणांनी होतो. पित्ताचा प्रकोप होईल तो सस्निग्ध, द्रव आणि सर या गुणांनी होईल आणि वाताचा जो प्रकोप आहे हा शीत गुणांनी होईल. बरोबर, मग एकल प्रकोप असेल किंवा द्वंद्वज असेल किंवा सन्निपात असेल, हे सगळं जो आहार विहार आपण ह्या गुणांनी युक्त असा सेवन करणारा आहे हा आमाशयात आल्यानंतर द्वितीय अवस्थेमध्ये काय करतो की त्याचं बल तुल्यबळ असतं, म्हणजे त्याचं बल जास्त असतं. त्याच्यामुळे पाचक पित्ताची शक्ती जी आहे ती पाचक पित्ताची शक्ती कमी होते. बरोबर, म्हणजे अग्निमांद्य होतं याचा अर्थ. मग आपल्याला पहिला जो आपला स्लॉट आहे की ज्याच्यावरती आपल्याला काम करायचं आहे ते कुठलं असणार आहे की पाचक पित्ताची जी शक्ती जी कमी झालेली आहे तिला आपण वाढवायचं आहे. बरोबर, म्हणजे दीपन पाचन आणि यकृताचं उत्तेजन करणारी चिकित्सा आपल्याला तिथे करावी लागेल. पहिली गोष्ट आपली क्लिअर झाली की आपल्याला काय करायचं आहे, पाचक पित्ताची शक्ती जी कमी झालेली आहे ती वाढवायची आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला दीपन पाचन असणारी औषधं किंवा दीपन पाचन करणारी कर्म आणि त्याच्यानंतर सोबतच यकृताचं उत्तेजन करणारा, कारण यकृत हा जो अवयव आहे हा पाचक पित्ताचं स्रवण करतो. त्यामुळे यकृताचं उत्तेजन होणं गरजेचं आहे आणि त्या माध्यमातून दीपन आणि पाचन ह्या क्रिया होणं गरजेचं आहे. म्हणजे दीपन पाचन झालं तर अग्निमांद्य दूर होतं आणि अग्निमांद्य दूर झालं की वरून आपण जो आहार सेवन करणार आहे त्याचं पाचन व्यवस्थित होतं आणि आहार रसाची निर्मिती नॉर्मल होते, म्हणजे प्राकृत पर्सनमध्ये जशी होणार आहे तशी होते. दुसरी गोष्ट, पुढे जाऊन अशा अग्निमांद्यापासून आमाची निर्मिती होते आणि अशा आमापासून आमयुक्त आहार रस तयार होतो आणि हा सगळीकडे पसरतो आणि हा काय करतो, स्वेद व स्वतःमध्ये जाऊन अवरोध निर्माण करतो आणि त्याच्यामुळे काय होतं, हीट इमिशन थांबतं आपल्या बॉडीमध्ये आणि मग फिवर येतो किंवा ज्वर येतो. बरोबर, म्हणजे बाहेर जाणारा उष्मा जो आहे त्याला रोखून धरलं जातं. कशामुळे, कारण स्वेदवह किंवा अंबुवह स्रोतसामध्ये अवरोध निर्माण झालेला असतो. मग हा अवरोध जर आपण क्लिअर केला तर काय होणार आहे, बाहेर जाणारा उष्मा तो बाहेर जाईल, शरीरातल्या उष्म्याचं बल कमी होईल, संताप कमी होईल आणि ज्वरसुद्धा कमी होईल. म्हणजे 2 गोष्टी इथे आल्या की ज्वराची चिकित्सा करताना एक पहिली जी गोष्ट आहे त्याच्यामध्ये कोणती गोष्ट आपल्याला पाहिजे आहे की पाचक पित्ताची शक्ती तुमची नॉर्मल करणे
आणि जी दुसरी गोष्ट आहे ती आहे की स्वेदवह किंवा अंबुवह स्रोतसामध्ये जो अवरोध निर्माण झालेला आहे तो अवरोध कमी करायचा आणि हीट इमिशन चालू करायचं. हीट इमिशन चालू झालं की देहातल्या उष्म्याचं बल कमी होणार आहे. देहातल्या उष्म्याचं बल कमी झालं की संताप कमी होणार आहे. संताप कमी झाला याचाच अर्थ काय झालं, ज्वर निवृत्ती झाली. मग अवरोध निर्माण झालेला आहे, जो अवरोध जर कमी करायचा असेल तर त्याच्यासाठी एक शोधन उपक्रम असतात, ते आपण करू शकतो. किंवा सूक्ष्म गुणात्मक औषधं आपल्याला तिथं वापरावं लागतील, कारण सूक्ष्म गुणाचं काम काय आहे, विवरण करणे. विवरणे सूक्ष्म हा म्हणजे जेवढा सूक्ष्म गुण आपण तिथे त्या ठिकाणी वापरू तेवढं विवरण होईल स्रोतसांचं, स्रोतसं ओपन होतील आणि अवरोध कमी होईल. जसं स्वेदवह स्रोतसाचा आणि अंबुवह स्रोतसाचा अवरोध कमी होईल तसं हीट इमिशन वाढेल. हीट इमिशन वाढले की शरीरात कोंडल्या जाणारा उष्मा हा बाहेर जाईल. याचाच अर्थ काय झालं, उष्म्याचं बल कमी झालं, संताप कमी झाला आणि ज्वराची निवृत्ती झाली. बरोबर. म्हणजे काम कुठे करायचं आहे, आपल्याला दोन ठिकाणी करायचं आहे. एक, पाचक पित्ताची शक्ती जी कमी झालेली आहे दुसऱ्या अवस्थेमध्ये ती शक्ती वाढवायची आहे. त्याच्यासाठी आपल्याकडे दोन गोष्टी आहेत, एक दीपन पाचन, दुसरं आहे यकृत उत्तेजन. आणि दुसरी गोष्ट कुठली आहे, अवरोध जो झालेला आहे तो अवरोध कमी करायचा आहे. याच्यासाठी तुमच्याकडे काय आहेत, शोध उपक्रम असतील और तुमच्याकडे सूक्ष्म गुणात्मक औषधं असतील. ह्या सगळ्यांचा विचार करून आपण आता लंघन किंवा स्वेदन, कालचिकित्सा आणि यवागुपान ह्या सगळ्यांचं ह्या संप्राप्ती भंग करण्यामध्ये कसं कसं इम्पॉर्टन्स आहे ते आपण पुढे पाहूया. ज्वराच्या सामान्य चिकित्सा सूत्रातील आपला पहिला उपक्रम होता लंघन. आता लंघनाचे फायदे चरकाचार्यांनी ज्वर चिकित्सेमध्येच वर्णन केलेले आहेत. त्याचा पहिला जो फायदा आहे, त्यांनी लंघन केल्यानंतर लघुत्व निर्माण होतं. दुसरं आहे, लंघन केल्यानंतर अग्नीचं संदूषण होतं. अनिले, इथे अनिले हा जो शब्द आहे श्लोकामधला तर तो अग्नीसाठी आलेला आहे आणि लंघन केल्यानंतर दोषांचा क्षय होतो. बरोबर. आता हे सगळे फायदे त्याचे आहेत. हे केल्यानंतर ज्वर निवृत्ती कशी होऊ शकते, म्हणजे लंघन केल्यानंतर अग्नीचं संदूषण होतं. याचाच अर्थ काय, पाचक पित्ताची पाचन करण्याची शक्ती तुमची नॉर्मल होणार आहे किंवा वाढणार आहे, जी ज्वरामध्ये कमी झालेली असते. त्याच्यामुळे अग्निमांद्य दूर होईल. अग्निमांद्य दूर झालं याचाच अर्थ काय होतो, नवीन होणारा जो आम आहे त्याची उत्पत्ती कमी झाली. बरोबर. म्हणजे आमाची उत्पत्ती कमी झाली कारण हे अग्नीचं संदूषण करतं. अग्निदीपन झालं याचाच अर्थ अग्निमांद्य दूर झालं. तर अग्निमांद्य दूर झालं म्हणजे आमाची निर्मिती कमी झाली. आमाची निर्मिती कमी झाली म्हणजे पुढे जाऊन जो आहार रस तयार होणार आहे त्याच्यापासून नॉर्मल आहार रस तयार झाला की जो आमयुक्त नसेल आणि त्याने अवरोध व्हायचा प्रश्नच नाही आहे. म्हणजे ही एक साईडला लंघन काय काम करतं की अग्नीवरती काम करेल. त्याच्यानंतर लाघवत्व आणि दोषक्षय हे दोन जी गोष्टी आहेत हे कशावरती काम करतील, अवरोधजन्य संप्राप्तीमध्ये ज्या ज्या ठिकाणी स्रोतसांमध्ये अवरोध निर्माण झालेला असेल, म्हणजे स्वेदवह स्रोतसामध्ये आणि अंबुवह स्रोतसामध्ये जो आमयुक्त आहार रसाने अवरोध निर्माण होतो ते अवरोध दूर करायचं काम पण लंघन करतं. म्हणजे आपल्याला ज्वराची चिकित्सा करताना किंवा ज्वराची संप्राप्ती भंग करताना दोन गोष्टींवरती आपल्याला काम करायचं होतं. पहिली गोष्ट होती अग्निमांद्य आणि दुसरी गोष्ट होती अवरोध. अवरोध कोणाचा, स्वेदवह स्रोतसाचा आणि अंबुवह स्रोतसाचा. आता अवरोध जर कमी झाला तर काय होणार आहे, हीट इमिशन वाढणार. याचाच अर्थ बाहेर जाणारा उष्मा जो आहे, जो शरीरात अडकून राहणार आहे तो बाहेर जायला प्रवृत्त होईल आणि त्याच्यामुळे उष्म्याचं बल कमी होईल, संताप कमी होईल आणि ज्वराची निवृत्ती होईल. म्हणजे लंघन केल्यानंतर दोन्ही ठिकाणी काम होतं. असा एक उपक्रम आहे की त्यांनी ज्वराच्या संप्राप्तीमध्ये किंवा ज्वराची संप्राप्ती भंग करताना दोन्ही ठिकाणी काम होतं. म्हणजे अग्निमांद्य पण त्या लंघनाने दूर होणार आहे आणि स्वेदवह स्रोतसामध्ये किंवा अंबुवह स्रोतसामध्ये असणारा जो अवरोध आहे तो पण अवरोध कमी होणार आहे. मग अग्निमांद्य कमी झालं याचा अर्थ पाचक पित्ताची पाचन करण्याची शक्ती कमी झाली. याचाच अर्थ काय, आमाची उत्पत्ती कमी झाली म्हणजे नवीन होणारा अवरोध होणार नाही. आणि जो ऑलरेडी अवरोध झाला होता त्याच्यासाठी पण ते लाघवत्व निर्माण झालं, म्हणजे सूक्ष्म गुणात्मक असतं ते. आणि दोषक्षय झाला म्हणजे ॲक्युमुलेटेड झालेले जे दोष असतील ते बाहेर काढण्याचं काम कोण करतं, लंघन करतं. मग इन जनरल जर लंघनाचा विचार केला फक्त तर ते दोन्ही ठिकाणी काम करेल. काही उपक्रम किंवा काही औषधं अशी असतात जी फक्त अग्नीवरती काम करतील, त्याच्यामध्ये सूक्ष्म गुणात्मक औषधं नसतील किंवा सूक्ष्म गुण नसेल, त्याच्यामुळे ते अवरोधावरती काम करणार नाही. पण लंघन हे कुठे कुठे काम करतं, काम करताना अग्नीचं दीपन पण करेल आणि अवरोध पण कमी करेल. याच्यामुळे ज्वराची निवृत्ती पॉसिबल आहे. लंघन, ज्वरामध्ये लंघन पाहताना लंघन इज इक्वल टू उपवास असं नसतं.
लंघनाचे चार्काचार्यांनी पण 10 प्रकार सांगितलेले आहेत. त्या प्रकारामध्ये चतुष्प्रकार हा संशुद्धी, म्हणजे 4 प्रकारची शोधन कर्म, त्याच्यामध्ये वमन, विरेचन, निरोळ बस्ती आणि नस्य हे 4. त्याच्यानंतर पिपासा, मारुत, आतप, पाचन, उपवास आणि व्यायाम ही सगळी लंघनाचे प्रकार आहेत. म्हणजे ज्यावेळेस आपण ज्वर चिकित्सेचा विचार करतो त्यावेळेस लंघन इज इक्वल टू उपवास असं न घेता ह्या 10च्या 10 प्रकारांचा विचार करणं गरजेचं आहे. आता याच्यामध्ये थोडंसं आपल्याला आम कन्सेप्टमध्ये वाघभटांनी सांगितलेला एखादा रेफरन्स घ्यावा लागतो. तो हा आहे की जर अल्पदोष असतील तर आपण फक्त लंघन करणार. इथे लंघन इज इक्वल टू उपवास. ठीक आहे. मध्यम असेल तर त्याच्यामध्ये लंघन प्लस पाचन औषधं देऊन त्याचं चिकित्सा करणार. आणि प्रभूत अवस्थेत असेल तर आपण त्याचं शोधन करणार, म्हणजे चतुष्प्रकारा संशुद्धी. आता मागच्या स्लाइडमध्ये आपण पाहिलं की लंघन आणि दोषांचा क्षय होतो. तर हा क्षय जो आहे हा प्रभूत आणि शोधन ह्या गोष्टींसाठी जास्त निगडीत आहे. कारण अग्निमांद्य दूर झाल्यानंतर किंवा अग्नी प्रदीप्त झाल्यानंतर जो दोषांचा क्षय होणार आहे तो अग्नी पाचनाच्या माध्यमातून करेल. आणि ज्यावेळेस शोधनाने आपण दोषांचा क्षय करणार आहे त्यावेळेस तो निर्हरणाच्या मार्गाने असेल. म्हणजे दोष आपण जवळच्या मार्गाने कोष्टात घेऊन जवळच्या मार्गाने आपण बाहेर काढणार, त्याला आपण शोधन म्हणतो. बरोबर. मग प्रभूत दोष असताना शोधन करायचं. ज्यावेळेस अल्प दोष असतील त्यावेळेस आपण लंघनाचा विचार करू. ज्यावेळेस मध्यम दोष असेल त्यावेळेस लंघन आणि पाचनाचा उपयोग करू. आणि ज्यावेळेस प्रभूत असतील त्यावेळेस आपण शोधनाचा वापर करू. आता शोधनामध्ये आपल्याकडे 4 गोष्टी आहेत. एक वमन आहे, विरेचन आहे, निरोह बस्ती आहे आणि नस्य आहे. आता हे करण्यामागे एक कॉमन सिद्धांत असा असतो की सपोज कफाची उत्क्लेश अवस्था जर असेल, पहिली आपली जी कंडिशन आहे ती आहे की कफाची उत्क्लेश अवस्था असणे किंवा कफाची उत्क्लेश अवस्था नसणे. जर कफाची उत्क्लेश अवस्था असेल तर आपण सगळ्यात पहिल्यांदा काय करणार आहे, वमन करणार आहे. बरोबर. म्हणजे कफाची उत्क्लेश अवस्था कशी ओळखायची, त्याच्यामध्ये रुल्लास, शिरशूल असे सगळे वमनाच्या आधी जी लक्षणं निर्माण होतात ती सर्व लक्षणं असतील तर ती कफाची उत्क्लेश अवस्था झाली. अशा अवस्थेमध्ये आपण काय करणार, वमन चिकित्सा करणार. समजा त्याच्यामध्ये कफाची उत्क्लेश अवस्था नाहीये तर आपल्याकडे विरेचन, निरोळ बस्ती आणि नस्य ह्याच्यापैकी एक पर्याय राहतो. मग सुरुवातीला आपण कफाची उत्क्लेश अवस्था नसताना विरेचन करून बघणार. मग विरेचन केल्यानंतरही समजा उपशय मिळत नसेल तर नंतर आपण निरोळ बस्तीचा वापर करणार. पण इथे परत अजून एक कंडिशन आहे, जर मलावस्तंभ असेल तर आधी निरोळ बस्ती करणं मॅन्डेटरी आहे. बरोबर. म्हणजे जर कफाची उत्क्लेश अवस्था आहे तर त्या ठिकाणी वमन करणार, त्याच्यानंतर विरेचन करणार. विरेचनाने बरं नाही वाटलं तर मग निरोळ बस्ती करणार. आणि दोष जर ऊर्ध्व जत्रुगत असतील तर नस्य करणार. म्हणजे हे कॉमन सिद्धांत आहे. हे आपल्याकडे ज्वर चिकित्सेमध्ये जरी सांगितले असले तरी आपल्याला बऱ्याच ठिकाणी हे सेम वापरावं लागतं. कारण आमाची चिकित्सा सगळीकडेच करावी लागते. ज्यावेळेस प्रभूत दोष असतील त्यावेळेस आपण शोधन चिकित्सेचा वापर करणार आहे. आणि शोधन चिकित्सेमध्ये आपल्याकडे 4 उपक्रम आहेत. एक वमन आहे, विरेचन आहे, निरोळ बस्ती आहे आणि नस्य आहे. नस्याचं कसं आहे, ज्यावेळेस ऊर्ध्व जत्रुगत दोष असतील तरच आपण नस्य वापरू. एक म्हणजे नस्य आपलं बाहेर गेलं. दुसऱ्यामध्ये 3 ह्या जे राहिलेले 3 आहेत ह्याच्यामध्ये कसं आहे, सुरुवातीला जर कफाची उत्क्लेश अवस्था असेल तर आपण सुरुवातीला वमन करून घेणार, त्याच्यानंतर विरेचन आणि निरोळ बस्ती करणार. कफाची उत्क्लेश अवस्था नसेल त्यावेळेस सुरुवातीला वमन विरेचन करणार आणि विरेचनानंतर मग परत निरोळ बस्ती. जर उपशय नाही मिळाला तर निरोळ बस्ती करणार. असं हे लंघन आहे. त्याने काय होणार आहे, अग्नीचं संदूषण पण होणार आहे, दोषांचा क्षय पण होणार आहे आणि अवरोध पण कमी होणार आहे. म्हणजे सगळ्या इन जनरल गोष्टींमध्ये जर विचार केला ज्वराच्या संप्राप्तीच्या बद्दल तर लंघनाचा उपक्रम जो आहे तो अग्नीवरती पण काम करतो. म्हणजे अग्नीचं संदूषण करेल आणि अग्निदीपन करेल. त्याच्यामुळे आमाची उत्पत्ती ऑब्विसली कमी होईल. आणि दुसरी गोष्ट अवरोधावरती कसं काम करेल, शोधनाने अवरोधावरती काम करेल. शोधन केल्यानंतर किंवा पंचकर्म केल्यानंतर किंवा ही 4 उपक्रम केल्यानंतर काय होतं, दोषांचं शोधन होतं आणि अवरोध नष्ट होतो. त्याच्यामुळे ज्वराची प्रवृत्ती कमी होते. ज्वराच्या सामान्य चिकित्सेमध्ये दुसरा उपक्रम जो आहे तो स्वेदन असं सांगितलेला आहे. आता स्वेदन हे जे उपक्रम आहे हा उष्ण गुणात्मक असतो. म्हणजे स्वेदने उष्ण. बरोबर. आता पित्ताचा जर उष्ण तीक्ष्णतेने ज्वरामध्ये जर प्रकोप असता तर तिथे आपल्याला स्वेदन असा उपक्रम नसता. बरोबर. म्हणजे तिथे आपल्याला शीत गुणात्मक उपचार करावे लागले असते. म्हणजे आपण अपोजिट चिकित्सा करतो. ज्या गुणात्मक वृद्धी झालेली आहे त्या गुणात्मक आपण अपोजिट चिकित्सा करतो. त्याच्यामुळे ज्वरामध्ये होणारा जो प्रकोप आहे हा जो आहे हा पाचक पित्ताच्या शक्तीशी संबंधित आहे. म्हणजे उष्ण तीक्ष्णता जी आहे ही पाचनाचं काम करत असेल तर ती तिथे कमी होते. आणि तिथे पित्ताचा प्रकोप जो आहे हा सस्निग्ध, सर किंवा द्रव ह्या गुणांनी असतो. त्याच्यामुळे अग्निमांद्य होतं किंवा पाचक पित्ताची शक्ती कमी होते.
आणि त्याच्यानंतर आमाची निर्मिती होते आणि मग ज्वराची उत्पत्ती होते. ज्वराची उत्पत्ती होण्यामागे 2 कारणं आपण पाहिलेली होती. एक पाचक पित्ताची शक्ती कमी होणे आणि दुसरा की स्वेद व स्रोतसामध्ये अवरोध निर्माण होणे. त्याच्यामुळे बाहेर जाणारा जो उष्मा आहे तो शरीरातल्या शरीरात कोंडला जातो आणि नंतर शरीरामध्ये असणाऱ्या उष्णतेचं किंवा उष्म्याचं बल वाढतो आणि संताप निर्माण होतो. ठीक आहे. मग आता आपल्याला स्वेदन उपक्रम जो आहे हा स्वेदन उपक्रम काय करतो, उष्ण गुणात्मक आहे, सूक्ष्म गुणात्मक आहे. तो काय करणार आहे, स्वेद व स्रोतसामध्ये किंवा अंबू व स्रोतसामध्ये असणारा जो अवरोध आहे तो कमी करणार आहे. अवरोध कमी झाला की बाहेर पडणारा उष्मा बाहेर जाईल, म्हणजे जो आतमध्ये कोंडला आहे अवरोधामुळे तो बाहेर जाईल, उष्म्याचं बल कमी होईल, संताप कमी होईल आणि ज्वर प्रवृत्ती कमी होईल, म्हणजे ज्वराचं निवारण होईल. मग स्वेदन उपक्रम जो आहे हा जो ज्वरग्न म्हणून काम करतो तो फक्त काय करतो, स्वेद व स्रोतसामध्ये किंवा अंबू व स्रोतसामध्ये झालेला अवरोध जो आहे हा अवरोध कमी करेल. बरोबर. हा झाला स्वेदनाचा उपक्रम. मग आपण अनग्नी स्वेद पण त्याच्यासाठी वापरू शकतो किंवा मृदू स्वेद जे सांगितलेले आहे ते वापरू शकतो. याच्यामध्ये सपोज आपण जर उष्ण जलपान केलं किंवा उष्णोदक केलं तर ते काय करेल, अग्निमांद्य पण दूर करेल, स्रोतोरोध पण दूर करेल. पण जर फक्त इथं स्वेदन उपक्रम म्हणजे पंचकर्मातला जो स्वेदनाचा उपक्रम आहे, मृदू स्वेद जे आहेत ते जर वापरले तर ते फक्त काय करतील, अवरोधावरती काम करतील. पण याच्यासोबत जर आपण उष्णोदक वापरलं तर उष्णोदक दोन्हीकडे काम करेल, म्हणजे आपल्याला पाचक पित्ताची शक्ती पण वाढवेल, अग्नीचं प्रदीपन करेल, अग्नीचं संदूषण करेल आणि त्याच्या उष्ण तीक्ष्ण गुणाने किंवा सूक्ष्म गुणाने ते काय करेल, अवरोध कमी करायचं सुद्धा काम करेल. उष्णोदक वापरलं तर दोन्हीकडे काम करेल आणि फक्त स्वेदन उपक्रम जर वापरले, मृदू स्वेद उपक्रम म्हणतोय मी, ते जर वापरले तर ते काय करतील, फक्त अवरोध कमी करण्याचं काम करतील. अवरोध कमी झाला की बाहेर जाणारा उष्मा बाहेर जाईल, उष्म्याचं बल कमी होईल, संताप कमी होईल आणि ज्वर निवृत्ती होईल. असं स्वेदन काम करेल. ज्वराच्या उपक्रमामध्ये पुढचा जो उपक्रम आहे तो आहे कालचिकित्सा. आता याचा अर्थ काय होतो, एक विशिष्ट काळासाठी ज्वरचिकित्सेचा विचार करताना आपल्याला कषायपान किंवा पेशंटला औषध द्यायचं नाही आहे. त्या काळासाठी नो मेडिकेशन पिरियड असा हा पिरियड असेल. आता याचा जो काळ आहे तो चरकाचार्यांनी आणि सुश्रुताचार्यांनी दोघांनी 7 दिवसाचा सांगितला, म्हणजे 7व्या दिवशी तुम्ही औषध किंवा कषायपान देऊ शकता. आता याचं कारण काय आहे, समजा आम अवस्था किंवा निराम अवस्था असं जर आपण कन्सिडर केलं तर आम अवस्थेमध्ये अग्नीचं बल जे असतं ते फार कमी असतं आणि त्याच्यामध्ये औषध पचन करण्याची पण ताकद त्याच्यामध्ये नसते, म्हणून आपण कालचिकित्सा तिथे देतो. याचा अर्थ काय करतो, आपण अग्नीला स्वतः प्रवृत्त होतो अग्नी की संदूषण करेल स्वतःचं, म्हणून आपण तेवढा पिरियड. मग हा जो आहे हा 7 दिवसाचा सांगितलेला आहे, 6 दिवसाचा 7 दिवसाचा, म्हणजे 7व्या दिवशी तुम्ही औषध देऊ शकता ज्वरामध्ये. यांनी काय होतं, अग्नीचं संदूषण होतं आणि शरीरामध्ये लाघवत्व निर्माण होतं. म्हणजे हे थोडंसं उपवास या कल्पनेकडे जातं. त्याच्यामुळे लाघवत्व आणि अग्निसंदूषण निर्माण होतं. अग्नी जर संदूषित झाला तर अग्निमांद्य दूर होईल. याचाच अर्थ पाचक पित्ताची जी पाचन करण्याची शक्ती जी आहे जी कमी झालेली होती ती वाढली आणि लाघवत्व निर्माण झालं. याचाच अर्थ काय झालं, अवरोध जो होता स्वेद व स्रोतसामध्ये आणि अंबू व स्रोतसामध्ये तो कमी झाला. अवरोध कमी झाला की हीट इमिशन वाढणार आहे. हीट इमिशन वाढलं की उष्म्याचं जे बल वाढलेलं आहे ते कमी होणार आहे, संताप कमी होणार आहे आणि ज्वराची निवृत्ती होणार आहे. असं कालचिकित्सा जी आहे साधारण 7व्या दिवशी नंतर आपण औषध देतो ज्वरचिकित्सा करताना. ज्वराचा सगळ्यात शेवटचा जो उपक्रम आहे तो आहे तिक्तरसात्मक यवागू सेवन करणे. बरोबर. आता यवागू हे जे आहे ह्या दीपन पाचन करणारे असतात आणि तिक्तरसात्मक आहे. हा तिक्तरस जो आहे हा यकृताचं उत्तेजन करतो. याचाच अर्थ काय होतं की अग्निमांद्य दूर होणार आहे. याचाच अर्थ काय होतं, पाचक पित्ताची शक्ती वाढवण्याचा हा उपक्रम आहे. याने काय होतं, पाचक पित्ताची शक्ती वाढणार आहे, अग्निमांद्य दूर होणार आहे, आमाची उत्पत्ती कमी होणार आहे. जशी आमाची उत्पत्ती कमी होईल तसं हळूहळू अवरोध पण कमी होईल आणि ज्वर पण कमी होईल. बरोबर. म्हणजे तिक्तरस जो आहे हा यकृताचं उत्तेजन करतो. यकृताचं उत्तेजन केल्यानंतर पाचक पित्ताचं स्रवण नॉर्मल होणार आहे. पाचक पित्ताचं स्रवण नॉर्मल झालं की त्याची पाचन करण्याची शक्ती वाढणार आहे. पाचन करण्याची शक्ती वाढली याचाच अर्थ अग्निमांद्य दूर झालं. अग्निमांद्य दूर झालं याचाच अर्थ आमाची निर्मिती कमी झाली. आमाची निर्मिती कमी झाली याचाच अर्थ पुढे जाऊन जो होणारा अवरोध आहे जो संप्राप्तीमध्ये आपण एक्सप्लेन केला तो अवरोध होणार नाही. बाहेर जाणारा उष्मा जो शरीरात कोंडला जातो तो शरीरात कोंडला जाणार नाही. त्याच्यामुळे उष्म्याचं बल कमी होईल, संताप कमी होईल आणि ज्वराची निवृत्ती कमी होईल. पण हे जे यवागू पान जे आहे हे फक्त काम कशावरती, जास्तीत जास्त काम कशावरती करतं, अग्निमांद्यावरती करतं. मग याच्यासोबत आपल्याला
सूक्ष्म गुणात्मक औषधं देणं गरजेचं लागतं, कारण याच्यासोबत अवरोध कमी करणे याच्यासाठी सूक्ष्म गुणात्मक औषधं आपण देणं मॅन्डेटरी आहे. अवरोध कमी करायचा आणि नंतर हीट इमिशन वाढवायचं, नंतर संताप कमी होणार आहे आणि नंतर ज्वराची प्रवृत्ती कमी होणार आहे. इथपर्यंत आपण ज्वरावरती सामान्य उपक्रम कसे काम करतात ते पाहिलं. आता त्रिभुवन कीर्तीसारख्या एका महत्त्वाच्या औषधाचं ज्वरावरती काम कसं होऊ शकतं. त्रिभुवन कीर्तीचे कंटेंट जर पाहिले आपण तर आपल्याला थोडीशी आयडिया येईल की हे ज्वरग्न म्हणून का सांगितलेलं आहे औषध, किंवा हे असं विशिष्ट पद्धतीने का डिझाईन केलेलं आहे औषध. त्याचे कंटेंट: हिंगुलमचे विषम वेशम टंकणम मागरी शिफाम सचूर्णम भाव येतं त्रेधा सुरसा अद्रक हेमावी. हिंगुल जे आहे हे योगवाही आहे. विष म्हणजे वत्सनाव आहे. विषद्रव्य ही सूक्ष्म गुणात्मक असतात. वेश्य जे आहे हे दीपन पाचन करणार आहे. टंकन सुद्धा दीपन पाचन करतं. पिंपळी जे आहे, मागरी शिफा म्हणजे पिंपळी, हे जे आहे हे यकृताचं उत्तेजन आणि दीपन पाचन करणारे औषध आहे. त्याच्यानंतर भावना ज्या दिलेल्या आहेत, सुरसा अद्रक आणि हेम. सुरसा आणि अद्रक हे जे आहेत यांच्या सुरसाच्या भावना ज्या आहेत, तुळस आणि अद्रक. सुरसा म्हणजे तुळस, हे दोन्ही जे आहेत हे दीपन पाचन करणारे, आणि हेम म्हणजे धत्तूर, धोत्र्याच्या पत्राची भावना त्याला दिलेली आहे. स्वरसाची ही विषद्रव्यामध्ये येते, ही पुन्हा सूक्ष्म गुणात्मक आहे. म्हणजे त्रिभुवन कीर्तीमध्ये असणारी सगळी औषधं जी आहेत ही एकतर सूक्ष्म गुणात्मक आहेत, एकतर उष्ण गुणात्मक आहेत, किंवा दीपन पाचन करणारी किंवा यकृताचं उत्तेजन करणारी आहेत. आणि आपल्या ज्वरसंप्राप्तीमध्ये आपण जी ज्वरसंप्राप्ती सुरुवातीला पाहिली त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जे औषध आपल्याला जे लागत होतं ते जे होतं ते आमाची उत्पत्ती कमी करणे, याचाच अर्थ अग्नीचं प्रदीपन करणे, याचाच अर्थ पाचक पित्ताची शक्ती वाढवणे. याच्यासाठी दीपन पाचन किंवा यकृताचं उत्तेजन करणारी औषधं लागतात. त्याच्यानंतर स्वेद व श्रुतस आणि अंबू व श्रुतसामध्ये अवरोधी निर्माण झालेला असतो, त्याच्यासाठी श्रुतसाचं विवरण करण्यासाठी सूक्ष्म गुणात्मक औषध लागतात, कारण सूक्ष्म गुण जो आहे श्रोतसाचं विवरण करतो, कारण विवरण हे सूक्ष्म, असे डेफिनेशन हेमाद्रींनी ऑलरेडी सांगून ठेवलेली आहे. मग त्रिभुवन कीर्ती डिझाईन करताना असं केलं की ते दोन्ही पद्धतीने काम करेल. ज्वरातले बाकीचे जे कल्प आहेत ते तुम्ही सर्व बाकीचे कल्प पाहिल्यानंतरही तुम्हाला असं आढळेल की त्याच्यामध्ये सूक्ष्म गुणात्मक, उष्ण गुणात्मक किंवा दीपन पाचन करणारं आणि यकृताचं उत्तेजन करणारं अशीच सगळी औषधं एकत्र करून ती सगळी औषधं तशी त्या पद्धतीने ज्वरावरती काम करण्यासाठी डिझाईन केलेली आहेत. मग षडंग पाणी जरी असलं चरकात सांगितलं, त्याच्यामध्ये पण सगळी दीपन पाचन करणारी औषधं आहेत, ती पण अग्निमांद्य दूर करतात, पिपासा दूर करतात. त्याच्यानंतर संजीवनी सारखं औषध आहे ते पण ज्वरामध्ये सांगितलेलं आहे. याच्यामध्ये पण वत्सनाव आणि भल्लातक सारखी औषधं आहेत, ही पण सूक्ष्म आणि दीपन पाचन करणारी किंवा उष्ण गुणात्मक आहेत. आता हे झालं ज्वराच्याबद्दल. आता ही आपण ज्वर चिकित्सा करताना ह्या गोष्टी तर वापरतोच, पण आपण ह्या ज्या कल्प जे ज्वरामध्ये सांगितलेले आहेत हे आपण बाकीच्या ठिकाणी सुद्धा वापरू शकतो. म्हणजे त्रिभुवन कीर्ती मी जर उद्या आमवातात वापरलं तर ते चुकीचं नसेल, कारण त्रिभुवन कीर्ती हे आमाचं उत्कृष्ट पाचन करणारं औषध आहे. फक्त आपल्याला गोष्ट कोणती लक्षात ठेवायची की तो पित्त प्रकृतीचा नसला पाहिजे, किंवा त्याच्यामध्ये पित्त प्रकृतीची व्यक्ती किंवा पित्त प्रकोप जास्त प्रमाणात नसला पाहिजे उष्ण तीक्ष्ण गुणाने, तर आपण त्रिभुवन कीर्तीसारखं औषध नाही देऊ. पण बाकीच्या गुणांमध्ये जर आमाचं पाचन आपल्याला करायचं आहे आणि त्रिभुवन कीर्तीसारखं पोटंट औषध आपल्याकडे असताना आपण ते वापरलं नाही तर ते चुकीचं असेल. म्हणजे रसोनादी वटी सुद्धा आपण आमवातामध्ये वापरू शकतो. ती संधीवरती त्याचं गामित्व नसलं तरी ते दीपन पाचनाचं काम चांगल्या पद्धतीने करेल. त्याच्यासोबत ऑब्व्हियसली सिंहनाथ गुगुळ किंवा बाकी महावत विध्वंस ही औषधं आमवातामध्ये येणार, पण त्रिभुवन कीर्तीसारखं औषध तुम्ही दीपन पाचन म्हणून वापरू शकता. मग ज्वर चिकित्सा करताना किंवा ज्वरामध्ये जे बाकीचे आपल्या कन्सेप्ट सगळ्या वापरताना किंवा आमाची जी कन्सेप्ट आहे ती वापरताना आपल्याला प्रत्येक ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी आमावस्था असेल, ज्या ज्या ठिकाणी निरामावस्था असेल त्या त्या ठिकाणी आपण वेगळ्या पद्धतीने वापरू शकतो. फक्त कन्सिडर काय करायचं आहे की दोषांचा गुण कोणता डिस्टर्ब आहे आणि त्या गुणानुसार आपल्याला मेडिसिन कोणतं द्यायचं आहे हे आपल्याला एकदा समजलं की आपण उत्कृष्ट चिकित्सा करू शकतो. तर त्रिभुवन कीर्ती, संजीवनी वटी, षडंगोदक, रसोनादी वटी हे सगळे काय करतात, ज्वर अधिकारातले कल्प आहेत आणि दीपन पाचन करून अवरोध कमी करून ज्वर निवृत्तीचं काम करतात.